भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी मशरूम कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. यानंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. ग्रेव्हीसाठी मसाला तयार करूयात. यासाठी 3 कांदे, 3 टोमॅटो, 2 हिरवी मिरची, लसूण, आलं मिक्सरला असं बारीक करून घेतले. यानंतर मी मोहरीचं तेल गरम करून घेतले. यामध्ये 3-4 लवंगा, तमालपत्र, जिरे, हळद, काश्मीरी लाल मिर्च, गरम मसाला आणि आपला कांदा लसूण मसाला घातला आहे. अर्धा चमचा धनेपूड घातली आहे. यानंतर आपण तयार करून घेतलेली ही पेस्ट आहे ती यामध्ये घालायची. छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. यानंतर यामध्ये वाटाणे आणि मशरूम घालायचे. एकसारखं मिक्स करायचं. पाणी घालायचं आहे. गरजेनुसार मीठ घातले. सर्व व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून 15 मिनिट शिजू द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे रंग आला आहे. मशरूमसुद्धा व्यवस्थित शिजलेत. आता वरून कोथिंबीर घालूया. वाटाणा मशरूमची भाजी तयार झाली.